मित्रांनो, आमच्या आज परिक्रमेचा 6वा दिवस आणि 6वी सकाळ। तर आम्ही इथे आश्रमात आज रात्री स्टे केला होता, तो आपल्या निदर्शनास आणतो। हे पहा, हा आश्रम आहे, त्यातील हे शिवमंदिर आहे, कोकण शिवमंदिर आहे। पलीकडे नर्मदा मैया ब्रिजवर आपण पाहतच आहात आणि हा समोरील व्ह्यू त्याचा सुंदर आहे। आणि आम्ही आता या पुढच्या प्रवासात निघत आहोत। नर्मदे हर। आज आता मी दुसऱ्या पडावामध्ये आता इथे राजघाट इथे आलेलो आहोत। आणि हे राजघाट हे नाव कशामुळे पडलंय, तर इथे आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अस्थी विसर्जित केलेत, त्याच्यामुळं हे राजघाट नाव पडलंय। तर हे पहा, आता आम्ही इथे गाड्या पार्क केलेत आणि इथे नर्मदा मैया दिसते समोरच। त्यानंतर इथे काही दुकानं आहेत, प्रसिद्ध असल्यामुळे ते असतंच प्रत्येक व्यावसायिक। तर हे राजघाट आहे। आणि नदीकाठचं सर्व दृश्य सुंदरच आहेत, खूप छान आहे। कालचे होते काय मला सेव 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 गंगा मैया तुझे। अरे गंगा मैया ये दादा भेटतील ते लगेच। हे नाही का तरी ते कालचे बरे घ्यायचे होते, हे पण ते कालचे हे होते ना। हां, अरे अरे सॉरी। अरे बाबा, त्याला ते वेगळा खायला पाहिजे बरोबर माहिती आहे। ते इथे नाही का आपले गहू आहे भेटत ना आता रे। मित्रांनो, आता आम्ही इथे बावनगजा इथे आलो आणि घाटमाता चढून आलो तिथे, कारण काय सांगू इथे की तीर्थक्षेत्र आहे जैन धर्मियांचं आणि ते खूपच छान आहे। तर ते आपल्याला थोडक्यात दाखवतो मी। तर आता आपल्यासमोर ही जी कमान आहे, ही कमान तिथे वर जाण्यासाठी आहे आणि त्याच्यानंतर पुढे
पायऱ्या चढून जायला लागते आणि त्या पायऱ्या चढल्याने हे बघा ते व्ह्यू दिसते तुम्हाला. पायऱ्या चढल्याने पुढे एक मोठी मूर्ती दिसते, ती गोमतेश्वराची मूर्ती आहे आणि तिची उंची आहे 84 फूट. तर आणि ती मानवी हातामध्ये ती 52 हात फिरते म्हणून त्याला 52 गज म्हटलं जातं. तर असा हा थोडक्यात इतिहास आहे त्याचा. आणि वरती पण एक थोडंसं सांगितलं जाते ते कुंभकर्णाची पावलं आहेत आणि इंद्रजिताने काहीतरी आता मी पाटी कितिया रोडमध्ये असताना म्हणजे घाटमाता उतरत असताना आम्हाला कुठेच काही आश्रम वगैरे सापडलं नाही, परंतु आता एक आश्रम आम्हाला सापडलं, पण तिथे जेवणाची व्यवस्था नव्हती. तर आम्ही ठरवलं आमच्याबरोबरचं जे साहित्य आहे त्याच्यानेच आपण आमचं जेवण दुपारचं बनवूया आणि जेवूया. तर ते अशा प्रकारे वाटेत आम्हाला आश्रम मिळालं. तर ते आपल्याला दाखवतो आहे. हे पहा, हा रस्ता येतो आहे आणि हा रस्ता असा अजून परत घाट मात्र संपलेला नाही, असं रस्त्यातच आहे. तिकडे पलीकडे आम्ही झाडाखाली आमच्या गाड्या उभ्या केल्या आणि इकडे एक शिवमंदिर आहे. तसंच हे आश्रमाचं आतील भाग, तिथे एक धुनी पेटवलेली आहे. त्याच्यानंतर हे महाराज आमच्यासारखेच आता यात्रेकरू आम्हाला मिळाले, हरियाणाचे आहेत. त्यांना आम्ही आग्रह केला की आता आमच्याबरोबर भोजन करा म्हणून. त्यानंतर हे आपले साथीदार बसलेत आणि बाकी साथीदार आपले जेवण बनवतात. आणि हे आश्रम चालवणारे 1-2 लोक आहेत इथे, त्यांनी आम्हाला परमिशन दिली आहे इथे जेवण बनवायची. तर आजचं आमचं दुपारचं भोजन इथंच होणार आहे. त्यानंतर इथे फत्यागड महादेव मंदिर, डाल्या फल्या वायगोर, हा बॅनर आपण पाहता, शायद कावडमार्ग आहे तो. तर एवढीच माहिती सध्या इथे देऊ शकतो आपल्याला. दादा तुम्ही आता हे मेकअप केलं तर कशासाठी केले ते? होळीसाठी केले आम्ही. होळीसाठी केले? काय तुमच्या ते स्पर्धा असते का कोण जास्त चांगलं सुंदर नटेल त्यासाठी काय काही नाही, परंपरा जपताय काय? अच्छा अच्छा. दिसतं त्याच्यासाठी लावून देतो आम्ही. तर आम्हाला हे येताना आमचे मित्र भेटले खरगोणला आणि त्यांचा तो मेला भरलेला आहे आणि त्या मेल्यामध्ये त्यांनी स्वतःची सजावट केली. हे मित्र खूप छान दिसतात आणि ते आपली परंपरा जपतात आणि मेन म्हणजे ते महाराष्ट्रीयन आहेत. आता आम्ही UP-मधून आलो तर आम्हाला वाटलं आम्ही हिंदी, MP-मधून आलो तर आम्ही हिंदी बोलायचा प्रयत्न करत होतो, पण हा समाज सगळा आपला महाराष्ट्रीयन आहे. जय महाराष्ट्र, जय छत्रपती, जय शिवाजी. दादा तुम्ही जो आता मेकअप केले तो सुंदर केलं एकदम, आणि ते तुम्ही कशासाठी? तुमच्या होळीसाठी केलं? म्हणजे तुम्हाला अशी कॉम्पिटिशन असते का एकमेकाची काय वरसाईड दिसावं म्हणून का कशासाठी करता तुम्ही? होळीसाठीच करता? होळीसाठी फार फार सुंदर दिसता तुम्ही. आणि आमच्यासाठी नवीन आहे कारण ही परंपरा आमच्या इकडे लुप्त चाललेली आहे होळीची. आपल्याकडे अजून जपली जाते म्हणून आम्हाला तो मोह आवरला नाही आपला व्हिडिओ बनवण्यासाठी. तर थँक्यू. हां ए काढतो